दोन देशादरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। मग लक्षात ठेवा, नुकतंच येलो लाईन या आंतरराष्ट्रीय सीमेचं एक नवीन सीमारेषा तयार करण्यात आलेली आहे। मग ती कोणत्या दोन देशादरम्यान तयार करण्यात आली, तर लक्षात ठेवा येलो लाईन ही इस्रायल आणि गाझा म्हणजे पॅलेस्टाईन या दोन देशादरम्यान नवीन सीमारेषा तयार करण्यात आलेली आहे। मग त्याविषयी थोडं पाहूया। येलो लाईन मग उत्तर दक्षिण दिशेने विभागणारी ही एक काल्पनिक रेषा आहे, जी कोणत्या दोन देशादरम्यान तयार केली, तर इस्रायल आणि गाझा पट्टी दरम्यान ही एक रेषा सीमारेषा तयार केली आहे येलो लाईन नावानं। मग ऑक्टोबर 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करायचा भाग म्हणजे ही सीमारेषा आहे, कोणती, येलो लाईन। 8 डिसेंबरला इस्रायलचे लष्करी प्रमुखांनी याची घोषणा केलेली आहे की येलो लाईन आता इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये हा जो इतका वर्ष संघर्ष सुरू होता, त्यामध्ये ही जी काल्पनिक रेषा आहे तिचं नाव असणार आहे येलो लाईन। मग परीक्षेला यावर आपला परीक्षेला प्रश्न 100% बनू शकतो की येलो लाईन कोणत्या दोन देशादरम्यान नवीन सीमारेषा आखण्यात आलेली आहे, तर लक्षात ठेवा इस्रायल आणि गाझा या दोन देशादरम्यान येलो लाईन नावाची नवीन आता सीमारेषा आलेली आहे। परीक्षेला सीमारेषेवर प्रश्न येतो, भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेचं नाव काय। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या महत्वाचे देश आणि त्या दरम्यान असणारी जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। म्हणून अशा प्रकारे चालू घडामोडीच्या नवीन माहितीसाठी नवीन असताल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।